मी हा व्लॉग कुठून सुरू केलाय. आम्ही निघालेलो बाहेर जायला आणि आमच्या गाडीचा टायरचा पंक्चर झालाय आणि भरपूर पाऊस आहे. भरपूर 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 जास्त पाऊस आहे. तुफानासारखा पाऊस आहे. तर पंक्चरवाला पण नाही येऊ शकत. सो माझी हा एक्झॅक्टली. सो माझ्या जिंकीनेच विचार केला की मी पंक्चरवाल्याहून कमी नाहीये, मी स्वतः पण करू शकतो. तर या प्रकारे आता तो हा टायर घेऊन ह्याला करणार आहे, जोडणार आहे. नवीन नाहीये माझ्याकडे. काय नवीन नाही आहे. फायनली फायनली हे बघा घाम बघू शकताय का. माय गॉड किती घाम आलाय रे तुला. बिचारा. एक चाक काढलेला आहे आता, पण एकालाच दुसरं पंक्चर आहे चाक ना? लावणार आहे. जवळ न्यायचं आणि नवीन टायर लावलेला आहे. स्टेपनी लावूया. स्टेपनी लावलेली आहे. आता फक्त जॅक खाली घ्यायचा आहे आणि परत स्क्रू टाईट करायची. हॅलो गाईज. तर आता तुम्ही बघितलंच असेल की कसं पंक्चर झालेलं आणि अजिंक्यने आता ते फुल फिक्स केलंय. सो आज मला कळलं की पंक्चर येणं किती महत्त्वपूर्ण आहे. बिकॉज एवढा पाऊस आहे, म्हणजे 1.5 तासापासून असा तुफान पाऊस चाललाय आणि या कंडिशनमध्ये कुठला पंक्चरवाला येईल, राईट? आणि आपण टू व्हीलर घेऊन पण नाही जाऊ शकत. सो म्हणून पंक्चर फिक्स करणं येणं खूप जरुरी आहे. नाही तर आमचा प्लॅन हा फुल फ्लॉप झाला असता. आम्ही असंच बाहेर जात होतो आणि अगर पंक्चर फिक्स करता नसता आला तर आमचा फुल प्लॅन आणि फुल दिवस फुकट गेला असता. सो म्हणून पंक्चर येणं खूप गरजेचं आहे. आज मी पण भरपूर शिकले की पंक्चर कसं करायचं. फॉर एक्झाम्पल कधी गरज पडली, सो मी पण शिकले. हां, त्याच्यामध्ये थोडी मॅस्क्युलाईन एनर्जीची गरज असते, बिकॉज त्याच्यामध्ये ते स्क्रू फिक्स करायचे असतं सगळं काही. पण येस, बरं आहे आमचा दिवस स्पॉईल नाही गेला आणि अजिंक्यला येत होतं म्हणून बरं झालं. बघूया की आता कुठे जातोय. इट्स नॉट द इझी टास्क. पण गाडी आहे तर असं सगळं करावं लागतं. आता पंक्चर आहे, पाऊस आहे तर काय करणार ना. एक्झॅक्टली, मी तेच म्हटलं आता की अगर पंक्चर बसता नाही आलं असतं तर काय केलं असतं, पण दिवस वेस्ट ना. सो किती गाडी जरुरी आहे, काही गोष्टी असतात तर त्याचं मेंटेनन्स आपल्याला यायलाच पाहिजे. त्याच्यासाठी नवरा लागतो. अच्छा, त्याच्यासाठीच. मी त्या ह्याचा ब्लॉग बघितलेला सौरभ भोसलेचा. तो म्हणला ना मेन्स लागतात. एका मुलीने म्हटलं होतं, आता सगळ्या मुली इंडिपेंडंट झालेत तर मुलांची आम्हाला काय गरज आहे. आता पंक्चर झाल्यावर कोणाला बोलवणार. तेच ना, पंक्चरवाला पण मुलगा घरातले लाईट गेले, वायरमन कुणाला बोलवणार. बोय एवढा पाऊस आहे बघा. येस. सो आता आम्ही जरा आमची बँकेची कामं वगैरे निपटवली, सगळं काही झालं. आमची थोडीशी कामं होती ती झाली आणि आता मला क्रेविंग झाली आहे, सी फूड खायचं आहे आणि श्रावण पण जवळच येणार आहे आता 13-14 ऑगस्टला. सो आता सी फूड खायचं आहे काहीतरी. म्हणजे पुण्यात कधीच अजिंक्यनी पण ट्राय नाही केलंय सी फूड. सो आता आम्ही शोधतोय एक रेस्टॉरंट जिकडे आम्ही चांगलं असं सी फूड मिळेल. प्रॉन्स भरपूर आवडतात मला, पण काही पण सी फूड लाईक करी, प्रॉन्स करी, सुरमई करी कुठलीही चालेल. पण आता चांगलं मी शोधतोय, बघतोय कुठल्या रेस्टॉरंटमध्ये जाऊ आणि त्याला पण आम्ही नक्की रिव्ह्यू करू. आम्ही आलो सोलकडीला. या रेस्टॉरंटला आम्ही बघू फिश थाळी खायला. थाळी मागवली आहे, सुरमई आणि प्रॉन्स फ्राय मागवलं आहे ॲज युजल आणि बोंबील फ्राय. आणि सध्या हे आम्ही ट्राय करणार आहे. बघू अगर भूक असेल तर अजून ट्राय करू, बट हे आता आम्ही मागवलं आहे. लेट्स सी कसं असेल. गाईस, हे फर्स्ट आलंय, ते आहे बोंबील फ्राय. बोंबील फ्राय, चटणी, बोंबील आणि स्प्राउट्स काहीतरी दिले, कांदा वगैरे. आणि
मस्त आहे ना क्रिस्पी. जबरदस्त. नेक्स्ट आहे प्रॉन्स रवा फ्राय. अगेन चटणी, प्रॉन्स आणि कटलीस प्रॉन्स. प्रॉन्स फ्राय कसं आहे? प्रॉन्स फ्राय क्रिस्पी आहे ना बाहेरून? क्रिस्पी आहे आणि मेन प्रॉन्स बघा तुम्ही, रेड आहे, अरे समुद्राची प्रॉन्स. यम आहे. आम्हाला स्टार्टर्स मध्ये बोंबील फ्राय आणि प्रॉन्स फ्राय आलं. विदिन 5 मिनिट्स आम्ही ते संपवून दिलं. एवढं जास्त आवडलंय मला. खूप छान आहे, यम आहे आणि वर्थ आहे. सो आता थांबलोय मी थाळीसाठी. लेट्स सी आता ते कसं असेल. Order केला? गाईज आता थाळी आली आहे. पोळी, हे काय शोनक फ्राय. चॉनक फ्राय, हे काय शोनकच ना? शोनक फ्राय आहे, करी आहे, झिंगा आहे आणि मसाला दिला. येस. तर ही फुल अशी थाळी आली आहे. लेट्स बिगिन. चॉनक फ्राय यम आहे. चपाती नको आता, काहीतरी घेऊया वेगळं. आणि प्रॉन्स मसाला पण खूप चांगला आहे. ओनली थिंग इज जी करी आहे ती मालवणी आहे आणि मी गोवन एक्सपेक्ट करत होतो. सो म्हणून तेवढी आहे, म्हणजे टेस्ट चांगली आहे बट आम्ही एक्सपेक्ट नव्हतो करून म्हणून. चांगलं लागतं. कसं वाटलं? शोनक फ्राय मस्त आहे. खाऊन झालंय. मस्त फिश, सी फूड आणि एवढं जास्त पाऊस आहे, एवढा मजा आला खाऊन. सो बेसिकली फर्स्ट जसं की मी सांगितलं, मी बोंबील फ्राय आलं सर्वात पहिले. अमेझिंग होतं, क्रिस्पी होतं, फ्रेश होतं आणि खूपच मस्त होतं. ठीक आहे. अँड नेक्स्ट वॉज प्रॉन्स. क्रिस्पी ऑन दी आउटसाइड आणि ज्युसी होतं आतून पण. खूपच चांगलं होतं. सेम बोथ वर ॲब्सोल्युटली ग्रेट. चपाती होती, चटणी होती आणि प्रॉन्स मसाला होता आणि कुठली करी होती ती मालवणी, पण कसली मालवणी सुरमई करी. सुरमई करी होती पण ती मालवणी होती आणि सोलकढी होती. सो असं प्रकार होते त्याच्यामध्ये. आणि झिंगा होता आणि चॉनक फ्राय होतं. चॉनक फ्राय वॉज ॲब्सोल्युटली ग्रेट. चपाती मस्त होती, चटणी पण चांगली होती. झिंगे म्हणजे अजिंक्यनेच खाल्ले, झिंगे मला एवढं आवडत नाही. सो त्याचा रेटिंग तो देईल. पण जे मला एक्सपेक्टेड होतं गोवन करी ते नव्हतं तिकडे. सो मालवणी होतं, तर मी एवढं काही एन्जॉय केलं नाही. पण मसाला, प्रॉन्स मसाला खूप चांगला होता आणि मग भात होता इनमध्ये. सो इट वॉज ॲब्सोल्युटली ग्रेट. खूपच चांगलं होतं आणि ॲट अ रिझनेबल प्राईस. म्हणजे फक्त 2 लोकांचे. फिशमध्ये मोस्टली 3000 जातं बिल, बट इकडे ओनली 1000 वॉज द बिल, म्हणजे 1100 होतं बिल. सो काय वाईट आहे, राईट? सो खूपच चांगलं होतं आणि पोटभरीचं जेवण होतं. आणि फक्त मी एक गोष्ट मिस केली, ती होती प्रॉन्स बिर्याणी. पण आम्हाला एवढी भूक नव्हती किंवा आम्ही संपवू नसतो पाहिलो, सो म्हणून मी ते घेतलं नाही. तर हे माझी रेटिंग, म्हणजे आय वुड गिव्ह लाईक अराउंड 8 on 10 फॉर सोलकढी. दिसतंय तुम्हाला पोट त्याचं वाढलेलं आहे खाऊन आणि मस्त होतं खरं. पण एक्सपेक्टेशन होतं की मला जरा गोवन करी खायची होती, पण गोवन करी नाही मिळाली. बट आम्हाला मालवणी करी मिळाली. फिश, रिगार्डिंग फिश वॉज रिअली गुड. प्रॉन्स फ्राय, बोंबिल फ्राय, चोनक फ्राय मसाला फ्राय होता, तो पण चांगला आहे. तुम्ही जर इकडे आला तर बिर्याणी इतकी चांगली दिसत होती, पण खाऊ नाही शकलो कारण की एवढी भूक नव्हती आणि क्वांटिटी पण जास्त आहे त्यांची. सो आम्ही प्रॉन्स बिर्याणी नाही घेतली. प्रॉन्स बिर्याणी इज रेकमेंडेबल. आणि त्याच्यानंतर पॉम्प्रेट, भरलेला पापलेट आहे तिथं, तो पण तुम्ही ट्राय करा. ओव्हरऑल दिस रेस्टॉरंट इज गुड. करीसाठी तुम्ही ट्राय नका करू, असे स्टार्टर्स वगैरे किंवा मेन कोर्समध्ये बिर्याणी असं ट्राय करा. आणि गो फॉर फिश. मोस्टली चिकनचं मला नाही वाटत एवढं असेल, पण गो फॉर फिश. 7.5 to 8. सेम. सो मी पण 8च दिलंय. सो येस, म्हणजे कॅन बी इम्प्रूव्ह, थोडा अँबियन्स पण इम्प्रूव्ह होऊ शकतो. आणि जसं मग करीचं सांगितलं, अगर कोणी मालवणी लवर असेल तर त्याला नक्कीच आवडेल. पण आम्ही गोवन लवर आहे. सो
त्याच्यामध्ये थोडं आमचं डगमगवलं. बाकी इट वॉज ॲब्सोल्युटली ग्रेट. आणि भूक पण एवढी लागलेली की असं वाटलं की खूपच सुंदर मिळालं, बिकॉज जे फ्राय त्यांनी केलेलं ना, रवा फ्राय, इट वॉज ॲब्सोल्युटली अमेझिंग. सो नक्की ट्राय करा सोलकढी कोथरूडला. 1 hour later. ओके, सो आता संध्याकाळची 6:45 वाजले आणि आम्ही फिश खाल्ल्यावर जे असे विंडो शॉपिंग वगैरे केली, थोडी बहुत कामं केली. त्याच्यानंतर मी ह्याला केव्हापासून म्हणते की मला चहा पाहिजे, चहा पाहिजे, बिकॉज एवढा पाऊस, एवढा पाऊस आहे, एवढा तुम्ही इथे बघू जिलेबी शकता खायची आहे का? केवढं. हो, ते बघ जिलेबी म्हणते. अरे पण मला चहा प्यायचा होता. जिलेबी नको. जिलेबीची आपण इच्छा रात्री झाली खाऊ. यार. रात्री खाऊ जेवल्यानंतर. हा, तर मग आज मला असं वाटतं फुल दिवस आमचा फूड व्लॉगिंगच होणार आहे, बिकॉज रात्रीचा पण काहीतरी प्लॅन आहे. सो आता मला चहा प्यायचा, पण आतापर्यंत ह्याला चहा सापडला नाही. आम्ही फक्त फिरतोय तर चहा मिळत नाही. एवढा धोधो पाऊस आहे, मला अद्रकाचा चहा प्यायचा आहे, काहीतरी नमकीन खायचंय आणि आम्हाला काही खेळवत नाही. आणि म्हणते जिलेबी ती, जिलेबी ती, जिलेबी ती म्हणतोय. आता देतो समोसा आणि चहा. हो, समोसा पण म्हणतो. तू जिलेबी नको बघू. जिलेबी आणली यार, तरी चहा पण देतो. जिलेबी सोबत चहा कसला? नाही, समोसा आणि चहा. हा, समोसा. फायनली गाईज, आम्ही आता चहा प्यायला आलेलो आहे आणि ते खूप क्यूटचं कॅफे आहे, तिकडे आलोय, जिकडे मोस्टली सगळं मॅगीचंच प्रकार मिळतात आणि अद्रकाची चहा. सो आय गेस वेट केलेलं बरं होतं, बिकॉज आम्हाला आता चांगलं कॅफे मिळालंय आणि इकडे आम्ही मॅगी खाणार आहे आणि चहा पिणार आहे. वाव, खतरनाक. Let's try the taste. बरं, चहा कसा आहे? मस्त आहे, गवती चहा घातली. मस्त अद्रकाचा. येस. अमेझिंग आहे गाईज. कोथरूडला आहे कॅफे. गुड फूड करू. संध्याकाळचा चहा आणि मॅगी झाल्यावर आम्ही आता आलो मॉल फिरायला. विंडो शॉपिंग. विंडो शॉपिंग. आता विंडो शॉपिंग दुपारी केलेली, पण अजिंक्यला काय चिल तर नसतं, त्याला करायचीच असते विंडो शॉपिंग. घेणार काहीच नाही, पण विंडो शॉपिंग. पण एक बघायचं मला उत्सुकता हा, खूप उत्सुकता असते. सो आता मी मॉलमध्ये आलोय, म्हणजे थोडं टाइमपास पण करू आणि मग त्याच्यानंतर अजून पण काही खाण्याचा प्लॅन आहे आमचा. सो म्हणून टाइमपास करायचा 2 तास. सो म्हणून असं विंडो शॉपिंगला मॉलमध्ये आलोय. आता बघू काय आवडतंय तर घेऊ, पण शक्यता आहे की नाहीच घेणार, बिकॉज काही आवडत नाही मॉलमध्ये. ऑनलाईनच बरं वाटतं मला आजकाल. सो आता बघू, आलोय काहीतरी एक्सप्लोर करू. लेट्स सी. आता मॉलमध्ये गेलेलो, तिकडे आम्ही थोडीशी विंडो शॉपिंग केली, थोडं मी माझ्यासाठी कॉस्मेटिक्स परचेस वगैरे केलं आणि त्याच्यानंतर डिरेक्ट मी घरीच आलो. म्हणजे थोडंसं वी हॅड अ स्नॅक आयटम, बिकॉज ऑलरेडी सकाळी फिश खाणं वगैरे झालेलं, तर थोडं हेवी झालेलं. सो विचार केला काहीतरी असं स्नॅकी आयटमच खाऊ आणि ते करून आम्ही घरी आलो. आणि एवढी भीड होती की काही ब्लॉग करता आला नाही. आणि मग त्याच्यानंतर आम्ही घरीच आलो आणि मी म्हटलं की चला आता इथेच ब्लॉग एंड करूया. सो हा ब्लॉग असा होता की आम्ही सी फूड ट्राय केलं पहिल्यांदा पुण्यात, की कुठे चांगलं आहे. आणि ChatGPTनी पण सोलकढीच रेकमेंड केलेलं. सो त्यामुळे मी सोलकढीला एक्सप्लोर केलं आणि येस, तुम्हाला मी प्रॉपर रिव्ह्यू दिला आहे. प्लीज बघा आणि सांगा तुम्ही पण कधीतरी जा सोलकढी आणि सांगा की कसं वाटतं तुम्हाला तिकडलं जेवण, आणि हा व्लॉग पण तुम्हाला कसा वाटला हे नक्की सांगा. अँड प्लीज टू लाईक, शेअर अँड सबस्क्राईब श्रेया बस आणि भरपूर सारं प्रेम द्या. ओके, बाय बाय.